नमस्ते फ्रेंड्स, आज आपण कुरकुरीत असा अगदी झटपट बनवून तयार होणारा नाश्ता बनवतोय। हा नाश्ता बघा काय दिसायला अप्रतिम दिसत आहे। इडली डोसा तुम्ही अगदी विसरूनच जाल, त्यापेक्षाही भारी चवीतला हा नाश्ता बनवून तयार होतो। बनवायला खूप सोपा आहे। यासाठी आपण दही, सोडा, इनो वगैरे असं काहीच वापरलं नाहीये। फक्त 1 वाटी रव्यापासून हा नाश्ता आपण बनवणार आहोत। दही, सोडा असं काहीही न घालता सुद्धा खूप छान जाळीदार असा हा नाश्ता इथे बनवून तयार होतो। शिवाय कुरकुरीत लागतो। भरपूर अशा भाज्यांचा वापर करून आपण हा नाश्ता बनवल्यामुळे पौष्टिक तर ठरणारच आहे। माझ्या रेसिपीज तुम्हाला जर का आवडत असतील तर चॅनेलला जरूर सबस्क्राइब करा। चला तर पटकन वेळ न घालवता सुरुवात करूया। सर्वात आधी इथे आपल्याला असं छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, कारण या छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हवी तशी बारीक याची पेस्ट तयार करता येते। 1 वाटी रवा घेतलेला आहे। सर्व साहित्य तुमच्या घरातल्या कोणत्याही एकाच प्रकारच्या वाटीने मोजायचं आहे। त्यानंतर त्याच वाटीने मोजून 1 वाटी पाणी घ्यायचंय। रवा तुम्ही इथे जाड बारीक असा कोणताही वापरू शकता। त्यानंतर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला साधारण 1 चमचा तेल घालायचं आहे। स्वयंपाकघरातील कोणत्याही प्रकारचे तुम्ही इथे तेल वापरू शकता। सर्व साहित्य आपल्याला एकाच वेळेला मिक्सरच्या भांड्यामध्येच घालून घ्यायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होतं। त्यानंतर अर्धा इथे मी लिंबू रस घेतलेला आहे। अर्धा लिंबाचा रस घ्यायचा आहे, म्हणजे त्यातल्या बिया काढून टाकायच्या। 1 चमचा साखर घालायची आहे। चमच्याच्या मदतीने सर्व साहित्य एकदा मिक्स करून घेऊयात, म्हणजे यामध्ये जर का काही गाठी गुठळ्या होणार असतील तर त्या होणार नाहीत। 1 वाटी रव्यासाठी बरोबर 1 वाटीच पाणी घालायचं आहे। त्यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही किंवा कमी सुद्धा घालायचं नाही। अगदी परफेक्ट प्रमाण आहे। आता अगदी बारीकसर आपल्याला पेस्ट मिक्सरमध्ये याची तयार करून घ्यायची आहे। त्यानंतर तयार केलेली पेस्ट एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। तुम्ही इथे पाहू शकताय रव्याची किती छान पेस्ट बनवून तयार झालेली आहे, अगदी आपल्याला हवी तशी। आता या तयार केलेल्या रव्याच्या पेस्टमध्ये आपल्याला भरपूर भाज्या घालायच्या आहेत। तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे इथे भाज्या घालता येतील। सुरुवातीला आता इथे मी हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत बारीक कट करून। टोमॅटो घातलेला आहे 1 छोटासा मीडियम साईजचा। त्यानंतर कांदा घालायचा आहे छोटासा। आता तुमच्या घरामध्ये जर का मुलं मिरच्या खात नसतील किंवा दाताखाली येऊन त्यांना जर का तिखट लागत असेल तर तुम्ही इथे लाल मिरची पावडरचा वापर करू शकतात। कांदा आणि टोमॅटो शक्य होईल तितका बारीक बारीक कट करून घ्यायचा, म्हणजे मुलांनाही लक्षात येत नाही की काय काय भाज्या यामध्ये घातलेल्या आहेत। आता इथे मी शिमला मिरची, फरसबी आणि गाजर घेतलेला आहे। इथे तुम्ही पालक, मेथी असंही भाज्यांचा वापर करू शकता। चॉपरमध्ये एकाच वेळेला या सर्व भाज्या घालून दरदरीत अशा मी बारीक वाटून घेते। तुमच्याकडे जर का अशा पद्धतीचा चॉपर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये बंद चालू असं करून या भाज्या दरदरीत अशा फिरवून घेऊ शकतात मिक्सरमध्ये, किंवा मग बारीक बारीक कट करून घ्या तरीही चालेल। आज आपण जो नाश्ता बनवणार आहोत ना तो कुरकुरीत तर बनणारच आहे, शिवाय भरपूर भाज्या घातल्यामुळे पौष्टिक तर ठरणारच आहे। आता इथे मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही हा जो नाश्ता आहे ना तर तो जेव्हा कधी बनवाल तर एकदा पालेभाज्या घालून बनवा, एकदा अशा फळभाज्या घालून बनवा। म्हणजे काय होतं ना की 2 प्रकारामध्ये आपल्याला इथे हा नाश्ता बनवता येणार आहे। अगदी बारीक स्वरूपामध्ये इथे मी ह्या भाज्या चॉप करून घेतलेल्या आहेत, म्हणजे कट करून घेतलेल्या आहेत चॉपरमध्ये। सर्वच भाज्या या मिक्सिंग बाउलमध्ये आपल्याला ऍड करून घ्यायच्या आहेत। तुम्ही इथे पाहू शकताय की भाज्यांमुळे काय रंग सुंदर आलेला आहे नाश्त्याला। दही घालण्याची आवश्यकता नाहीये, कारण यामध्ये आपण साखर आणि लिंबू घातल्यामुळे चटपटीत तर हा नाश्ता बनतोच। शिवाय भरपूर भाज्यांचा वापर केल्यामुळे तुम्ही हा नाश्ता डाएटसाठी सुद्धा घेऊ शकताय। म्हणजे तुम्ही जर का डाएटवर असाल आणि तुम्हाला भरपूर भाज्यांचा समावेश तुमच्या आहारामध्ये करायचा आहे तर तुम्ही हा नाश्ता या पद्धतीने नक्कीच बनवू शकता। आता हे सर्वच मिक्स करून झाल्यानंतर 1 चमचा यामध्ये मीठ घालायचंय। सर्वात शेवटी मीठ ऍड करायचं, म्हणजे भाज्या वगैरे घातल्यानंतर आपल्याला मिठाचा व्यवस्थित अंदाज येतो। थिकनेस कन्सिस्टन्सी तुम्ही इथे पाहून घ्या, अजिबात एक्स्ट्राचं पाणी आपण यामध्ये घातलेलं नाहीये। आता आपल्याला काय करायचंय ना की छोटं जे काही आपलं फोडणी द्यायचं पात्र असतं, किंवा म्हणजे तडका ज्यामध्ये देतो ना आपण कढईमध्ये, तर त्या कढईचा इथे मी वापर केलेला आहे। तुम्ही इडली पात्राचा सुद्धा वापर करू शकता, पण त्यामध्ये फोडणी देणं थोडं अवघड होईल। किंवा मग तुमच्याकडे जर का असा तडका पॅन नसेल किंवा कढई नसेल तर तुम्ही डायरेक्ट अशी फोडणी तयार करून बॅटरमध्ये ऍड करा, म्हणजे तेही चालेल। तडक्यासाठी इथे मी जिरे घातलेले आहेत, मोहरी घातलेली आहेत, थोडेसे तीळ घालायचे, म्हणजे त्याची चव अप्रतिम येते नाश्त्याला। आणि अगदी 1-1.5 चमचा तेल घालायचं आहे। तुम्ही जर का डाएट करत असाल आणि तेल कमी खात असाल तर तेलाऐवजी तुपाचाही वापर करू शकतात। 1 ते 1.5 पळीचं मिश्रण यामध्ये घालून घ्यायचंय कढईमध्ये आणि अशा पद्धतीने झाकून ठेवायचं आहे अगदी 2 ते 3 मिनिटं। गॅस अगदी स्लोच ठेवायचा आहे। इथे तुम्ही बघू शकताय आपला जो काही नाश्ता आहे ना तो खालच्या बाजूने अगदी कुरकुरीत झालेला आहे।
तळाशी अजिबात लागत वगैरे नाही, तेल घातल्यामुळे करपतही नाही. घातलेली जी काही फोडणी आहे ना, तर त्या फोडणीमुळे जिरे मोहरी सुद्धा खाताना अगदी कुरकुरीत आणि मस्त चवीचे लागतात. अगदी स्लो गॅसवरती दोन्ही बाजूनी कुरकुरीत आणि क्रिस्पी हा नाश्ता आपल्याला भाजून घ्यायचा आहे. अजिबात मध्ये कच्चा वगैरे राहत नाही, खूप छान लागतो. एकदा तुम्ही माझ्या या पद्धतीने असा हा रव्याचा नाश्ता नक्की करून बघा. माझ्या मुलाला तर हा नाश्ता एवढा आवडला ना, की तो म्हणायला लागला की मम्मी हा नाश्ता मला रोज तू टिफिनला बनवून दे. याचं कारण सांगू का तुम्हाला? कारण तो सॉस सोबत खायला मिळाला ना, म्हणून. तर मुलांना ना सॉस हा प्रकार इतका आवडतो ना प्रचंड, कायच सांगू तुम्हाला. तर असं आदल्या दिवशी जरी फ्रीजमध्ये तुम्ही हे बॅटर बनवून ठेवलं ना, तर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी तुम्ही फक्त नाश्त्याला फोडणी देऊन सुद्धा हा अगदी झटपट नाश्ता तयार करून मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकतात. भरपूर भाज्या घालून हा नाश्ता इथे तयार करून घेतल्यामुळे रंग तर पहा काय अप्रतिम असाच आलेला आहे. शिवाय जिरे मोहरीची फोडणी घातल्यामुळे आणि तीळ घातल्यामुळे कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी चव सुद्धा या नाश्त्याला मस्त अशी येऊन जाते. नक्की ट्राय करा. कशी वाटली फ्रेंड्स तुम्हाला ही आजची रव्याची रेसिपी? आवडली का? उपमा तर आपण नेहमीच बनवतो किंवा रव्याची इडली सुद्धा तुम्ही बनवलेली असेल, तर अशा पद्धतीने कुरकुरीत व्हेजिटेबल इडली तुम्ही एकदा नक्की बनवा. मुलं तर खुशच होतील, शिवाय तुमच्या मनालाही आनंद मिळेल, कारण यामध्ये आपण भरपूर भाज्या घातलेल्या आहेत. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही एकदा फळभाज्या घालून बनवा आणि एकदा पालेभाज्या घालून हा नाश्ता बनवू शकतात. मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नेहमीप्रमाणे नक्की करा. रेसिपी तुम्हाला आवडल्यानंतर किंवा बनवल्यानंतर तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर पण करा, म्हणजे त्यांनाही अशा रेसिपी बनवता येतील. चला तर पुन्हा भेटूयाच अशाच छानशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स, ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग. बाय.